Hello dear students, today we are going to discuss exercise numericals. यातलं first numerical जे आहे, a stone thrown vertically upwards with initial velocity u reaches a height h before coming down. So show that the time taken to go up is same as the time taken to come down. काय सांगितलंय? एक स्टोन आहे आणि तो जो स्टोन आहे तो एका स्पेसिफिक इनिशियल व्हेलॉसिटीनं वरती फेकलेला आहे. आपण रिप्रेझेंट करूयात. सपोज हा सरफेस आहे, या सरफेसपासून आपण एक स्टोन एका स्पेसिफिक उंचीपर्यंत वर फेकला, हा तो स्टोन आहे. आता खालून वरती जाताना फॉर अपवर्ड मूवमेंट ऑफ द स्टोन त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी असेल यू एवढी. जसं जसं तो सरफेसपासून वरती जात गेला तशी तशी त्याची व्हेलॉसिटी कमी होत गेली. एका स्पेसिफिक एच एवढ्या उंचीवरती तो गेला. सो दिस इज हाईट एच. या उंचीपर्यंत गेल्यानंतर तो स्टोन एका काही फ्रॅक्शन्स ऑफ सेकंदसाठी थांबणार आहे. म्हणजेच त्याची फायनल व्हेलॉसिटी व्ही जी आहे ती 0 असणार आहे. आणि मग तिथून त्याची डाऊनवर्ड मूवमेंट चालू होणार. आणि जेव्हा आपण त्याची डाऊनवर्ड मूवमेंट कन्सिडर करतो तेव्हा त्या केसमध्ये त्याची इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार. बघा नीट समजून घ्या. आपल्याला दिसताना हे खूप सोपं वाटतं, बट कन्सेप्ट आधी क्लिअर करून घ्या. फॉर अपवर्ड मूवमेंट ऑफ द स्टोन व्हेलॉसिटी गोज ऑन डिक्रीजिंग. ॲट धिस पॉईंट इट्स फायनल व्हेलॉसिटी दॅट इज व्ही विल बी 0. आणि मग तिथून त्याची डाऊनवर्ड जर्नी चालू होणार. अँड ड्युरिंग डाऊनवर्ड जर्नी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे अपवर्ड मूवमेंटसाठीची जी फायनल व्हेलॉसिटी आहे ती त्याच्या डाऊनवर्ड मूवमेंटच्या वेळेसची इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे. एच एवढं डिस्टन्स त्यानं कव्हर केलेलं आहे. आता ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पॉईंट शिकताना आपण शिकलो होतो की अपवर्ड मूवमेंटसाठी जीची व्हॅल्यू मायनस असते आणि डाऊनवर्ड मूवमेंटसाठी जीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या. याच्यावरून आपल्याला हे न्यूमरिकल सॉल्व करायचं आहे. काय आता याच्यामध्ये गिव्हन सांगितले बघा. आपल्याला गिव्हन सांगितलेलं आहे इनिशियल व्हेलॉसिटी दिली आपल्याला दॅट इज यू. काहीतरी दिलेली आहे, किती दिलेली आहे माहीत नाही. त्याची हाईट दिलेली आहे आपल्याला एच एवढ्या हाईटवरती तो गेलेला आहे. त्यानंतर टाईम टेकन टू गो अप, अपवर्ड मूवमेंटसाठीचा टाईम त्याला आपण T1 म्हणूयात आणि डाऊनवर्ड मूवमेंटसाठीचा टाईम त्याला T2 म्हणूयात. तर हे दोन टाईम इक्वल आहेत हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी यू ही 0 झाली, यू झाली, हाईट एच झाली, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे आपला जीची व्हॅल्यू, अपवर्ड मूवमेंटसाठी मायनस, डाऊनवर्ड मूवमेंटसाठी पॉझिटिव्ह. आता या सगळ्या गोष्टींचा विचार करून हे जे मी तुम्हाला इथं सांगितलं आहे त्याच्यावरून आधी आपण काय करूया, आधी त्या स्टोनची अपवर्ड व्हेलॉसिटी कन्सिडर करूयात. ती व्हेलॉसिटी कन्सिडर करून मग त्याच्यानंतर डाऊनवर्ड मूवमेंट घेऊयात आपण आणि ह्या पद्धतीने हे न्यूमरिकल सॉल्व करूयात. न्यूमरिकल म्हणण्याऐवजी ह्याला आपण डेरिवेशन म्हणू शकतो एक प्रकारचं. ठीक आहे. आता हे डेरिवेशन सॉल्व करताना किंवा फाइंड आउट करताना आपल्याला न्यूटनचे जे 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत. पहिलं इक्वेशन काय आहे आपलं, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. त्यानंतर एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आणि तिसरं इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. ही 3 इक्वेशन्स आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे इक्वेशन हे यूज करायचं आहे. कधी कुठलं इक्वेशन कसं यूज करायचं ते त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगत जाते. आता बघूयात आपण पहिली कंडिशन ह्याची अपवर्ड मूवमेंट. फॉर अपवर्ड मूवमेंट आता बघा अपवर्ड मूवमेंटसाठीच्या एंटिटीज त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू असणार आहे, फायनल व्हेलॉसिटी दॅट इज व्ही विल बी 0 डाऊन अपवर्ड मूवमेंटसाठी. त्यानंतर ॲक्सलरेशन जे आहे इट विल बी मायनस जी. त्यानंतर त्याची हाईट एच असणार आहे, ती आपल्याला नंतर लागणार आहे. अजून इथे आपल्याला काय घ्यायचं आहे, टाईम जो आहे त्याला आपण T1 म्हणूयात.
आता या सगळ्या एंटिटीज आपल्याकडे आहेत, यू आहे, व्ही आहे, जी आहे आणि टाईम आहे. टाईम ह्या सगळ्या गोष्टींचा यूज ज्या इक्वेशनमध्ये होतो ह्या तिन्हीपैकी ते इक्वेशन आपल्याला चूज करायचं आहे इन ऑर्डर टू डिटरमाइन टाईम फॉर अपवर्ड मुवमेंट. वरती जाण्यासाठीचा लागणारा टाईम डिसाईड करण्यासाठी आपल्याला या गोष्टींचा यूज करायचा आहे. सो इथे व्ही यू ए दॅट इज ॲक्सेलरेशन आणि टाईम हे सांगणार हे फर्स्ट इक्वेशन आहे. सो इथे मी T1ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट इक्वेशन जे आहे ते यूज करेन बाय यूजिंग पुट म्हणूयात, पुट द अबोव व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. काय होईल रे, व्ही आपला 0 आहे इज इक्वल टू यू काय आहे, यू दिलेला आहे किती आहे माहीत नाही आपल्याला. सो मायनस जीची व्हॅल्यू मायनस आहे की नाही, सो इथे मी मायनस जी आणि T1 म्हणेन. बरोबर. आता याचा यूज करून मला T1ची व्हॅल्यू काय मिळाली बघा, T1 इज इक्वल टू यू अपॉन जी. ही मला T1 ह्या टाईमची म्हणजेच वरती जाण्यासाठी लागणारा जो टाईम आहे त्याची ही व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, तर T2 हा आहे तो सुद्धा यू अपॉन जी येतोय हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आता ही अपवर्ड मुवमेंट झाली, तो स्टोन एच एवढ्या उंचीवरती गेला आहे. सो आता आपल्याला सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे, त्या एचची व्हॅल्यू आधी फाइंड आउट करायची आहे. आता बघा इथे मी इथं कंटिन्यू करते ते सॉल्व करायला. एच आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इथे एसच्या जागी, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं. सो या इक्वेशन्समध्ये आपण एसच्या जागी एच यूज करणार आहे. आता इथे वरती गेल्यानंतर त्याची फायनल व्हेलॉसिटी व्ही जी आहे ती 0 असणार आहे. आपण इथे थर्ड इक्वेशन जे आहे ते यूज करू शकतो कारण T1 आता काढून झाला आहे. सो आता आपल्याला T1चं टाईमचं काही काम नाही आहे एचची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. सो इथं आपल्याला असं इक्वेशन यूज करायचं आहे की ज्याच्यामध्ये एस आहे पण टाईम नाही आहे. मग इथे हे थर्ड इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये टाईम नाही आहे बट एस आहे. एस म्हणजेच डिस्प्लेसमेंट आणि इथं एसच्या जागी आपण एच ही व्हॅल्यू यूज करणार आहे. सो इथे आपण लिहूयात एस इज इक्वल टू एच. आता याच सगळ्या व्हॅल्यू या थर्ड इक्वेशनमध्ये आपण पुट करूयात. ही एसची व्हॅल्यू मी इथंच लिहिते हां, एस इज इक्वल टू एच. आता पुट द व्हॅल्यूज इन इक्वेशन 3. थर्ड इक्वेशनमध्ये अगेन आपली व्हीची व्हॅल्यू 0 आहे, यू दिलेला आहे. सो 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2gh. So from this equation I will get h as u square upon 2g. ही मला h ची व्हॅल्यू मिळाली. आलं लक्षात? इथंपर्यंत आलो. टी ची व्हॅल्यू मिळाली, T1 ह्या टाईमची आणि h ची व्हॅल्यू मला मिळाली. आता आपण कन्सिडर करूयात तो स्टोन या उंचीवरती जाऊन खाली आला म्हणजेच आता त्याची डाऊनवर्ड मूवमेंट चालू झाली. सो द नेक्स्ट पार्ट ऑफ द सोल्युशन विल बी फॉर डाऊनवर्ड मूवमेंट. आता डाऊनवर्ड मूवमेंटसाठी जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे, टी म्हणजे T2 असणार आहे, बरोबर. सो या व्हॅल्यूज इथे पुट करताना बघा हां, आता इथे इनिशियल व्हेलॉसिटी u ही 0 असणार आहे. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं अपवर्ड मूवमेंटसाठीची जी फायनल व्हेलॉसिटी असते ती डाऊनवर्ड मूवमेंटसाठीची इनिशियल व्हेलॉसिटी आहे. सो हियर फॉर डाऊनवर्ड मूवमेंट u विल बी 0. त्यानंतर फायनल व्हेलॉसिटी v, ॲक्सेलरेशन जो आहे आपला इट विल बी प्लस जी, पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार आहे, टाईमनुसार इन्क्रीज होत जाणार. त्यानंतर टाईम आहे तो T2 म्हणूयात आणि S म्हणजे H आहे आपला.
आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, T2 हा टाईम फाइंड आउट करायचा आहे. सो इथे आता आपण सेकंड इक्वेशन यूज करणार आहे. ओके, हे घेतलं नाही आपण कारण आपल्याला एस म्हणजे हाईट देखील घ्यायचं आहे आणि टाईम देखील हवं आहे. सो ह्या दोन गोष्टी ह्या सेकंड इक्वेशनमध्ये आहेत. सो मी इथे सेकंड इक्वेशन यूज करते. इथे पुट द व्हॅल्यूज इन इक्वेशन 2. आता ह्या इक्वेशनमध्ये या व्हॅल्यूज पुट करूयात. एसच्या जागी एच येईल इज इक्वल टू यू आपली 0 आहे. सो यू टी म्हणजे 0 होईल आता. सो तो पॉईंट मी इथे लिहित नाही. हाफ एच्या जागी जी आणि T2चा स्क्वेअर. काय काय केलं, या सगळ्या व्हॅल्यूज ह्या सेकंड इक्वेशनमध्ये मी पुट केल्या. आता बघूयात पुढे काय काय मिळतं आपल्याला. सो T2 हा जो टाईम आहे त्या T2 टाईम जर आपल्याला मिळवायचा असेल तर मला काय मिळेल बघा. T2 मी एका बाजूला घेतला. सो दॅट आय गॉट 2h अपॉन जी. ज्या बाजू न्यूमरेटरला आहे त्या डिनॉमिनेटरला गेल्या, ज्या डिनॉमिनेटरला आहे त्या न्यूमरेटरला गेल्या. सो T2 स्क्वेअर मी एका बाजूला घेतलं. जी इथे न्यूमरेटरला आहे इथे डिनॉमिनेटरला गेलं. त्यानंतर 2 इथे डिनॉमिनेटरला आहे इथे वरती गेलं. सो T2 स्क्वेअर म्हणजे मला 2h अपॉन जी ही व्हॅल्यू मिळाली. आता मी काय करणार आहे, इन धिस इक्वेशन आय विल पुट द व्हॅल्यू ऑफ एच. इथं जी काही एचची व्हॅल्यू मला मिळाली आहे ती मी या जागी पुट करणार. सो दॅट आय विल गेट 2 अपॉन जी हे मी ॲज इट इज घेतलं आणि एचच्या जागी ही व्हॅल्यू लिहिली दॅट इज यू स्क्वेअर अपॉन 2g. आलं लक्षात. आता 2 हे दोन्ही कॅन्सल होतील. मला काय मिळालं, यू स्क्वेअर अपॉन जी इंटू जी म्हणजे जीचा स्क्वेअर. सो मी इथे लिहीन जी स्क्वेअर. सो T2चा स्क्वेअर म्हणजेच T2 स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी स्क्वेअर हे मला इथं मिळालं. ह्या सगळ्यांचं स्क्वेअर रूट घेतलं मी सपोज तर मला काय मिळणार, बाय टेकिंग स्क्वेअर रूट काय मिळेल मला, T2 इज इक्वल टू यू अपॉन जी मिळालं. मगाशी आपल्याला T1ची जी व्हॅल्यू मिळालेली होती तेवढीच सेम T2ची व्हॅल्यू मिळाली. सो आपल्याला हे प्रूव्ह झालं. मग खाली लिहायचं फ्रॉम दिस इट इज क्लिअर दॅट टाईम टेकन टू गो अप इज इक्वल टू टाईम टेकन टू गो डाऊन. हे आपलं इक्वेशन आपल्याला इथे मिळालं. आलं लक्षात. सो दिस इज द फर्स्ट न्यूमरिकल फ्रॉम युअर एक्सरसाइज. आता नेक्स्ट जे आहे हे तर एकदम सोपं आहे आणि एक्झामला तुम्हाला 2-3 मार्क्ससाठी विचारलं जातं. हे देखील आत्ता जे आपण सॉल्व केलं हे 3 मार्क्ससाठी तुम्हाला इक्वेशन विचारलं जातं प्रूव्ह करायला. हे 3 मार्कांची अशा पद्धतीने हे आधी तुम्ही असं तयार करून घ्या. ह्याच्यावरून तुम्हाला हे सॉल्व करायला खूप इझी जातं. धिस इज इम्पॉर्टंट. हे एकदा समजलं की मग तुम्हाला कुठल्या इक्वेशनमध्ये काय यूज करायचं आहे. पहिल्यांदा अपवर्ड मुवमेंटसाठी आपण फर्स्ट इक्वेशन यूज केलं. हाईट कॅल्क्युलेट करण्यासाठी थर्ड इक्वेशन यूज केलं आणि T2 टाईम काढण्यासाठी सेकंड इक्वेशन यूज केलं. 1, 3, 2 असा सिक्वेन्स इक्वेशनचा लक्षात ठेवा. आता जाऊयात आपण नेक्स्ट न्यूमरिकलकडे. प्रूफच आहे हे पण. लेट द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम अ स्टार बी t. काय सांगितलं आहे, एका प्लॅनेटचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन सांगितलं आहे. एका स्टारपासूनचा तो t एवढा आहे. प्रूव्ह दॅट जर तो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ते जर डिस्टन्स 2r एवढं असतं म्हणजेच तो प्लॅनेट एका स्टारपासून r एवढ्या अंतरावरती आहे. समजा हा प्लॅनेट आहे, हा स्टार आहे, हा प्लॅनेट आहे. ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स r असताना याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन t होता. जर हे डिस्टन्स 2r असतं तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन 8 × स्क्वेअर रूट ऑफ t असतं. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला.
एकदम सोपं आहे. ह्याची ट्रिक सांगते मी तुम्हाला स्टुडंट्स. जेव्हा केव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं कंपॅरिझन असणारं, म्हणजे आधी असं होतं आणि नंतर असं आहे, अशा प्रकारचे जेव्हा प्रूफ्स तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात, डेरिव्हेशन्स वगैरे, तर तिथं तुम्ही काय करायचं, आधीचं जे आहे त्यासाठीचं एक इक्वेशन सांगायचं आणि नंतरचं जे आहे व्हॅल्यू त्याच्यासाठीचं एक इक्वेशन आणि दोघांचा रेशो घ्यायचा आहे आपल्याला. लक्षात ठेवा, जेव्हा किंवा आधी असं एक होतं आणि नंतर असं आहे, अशा प्रकारचे जेव्हा तुम्हाला सॉल्व करायचे असतात न्यूमरिकल्स, त्यावेळेस दोघांसाठीचे इक्वेशन्स जे असतील ते मांडायचे आणि दोघांचा रेशो घ्यायचा आणि ते सॉल्व करत जायचं. आपोआप तुम्हाला त्याचं आन्सर मिळत जातं. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि डिस्टन्स ह्या दोघांच्यामध्ये कोरिलेशन सांगणारे आपण केपलरचा थर्ड लॉ शिकलोय. दॅट इज T² इज इक्वल टू R³. बरोबर. सो त्याचा यूज आपल्याला इथे करायचा आहे. बघा हां, सोल्युशनमध्ये म्हणायचं फ्रॉम केपलर्स थर्ड लॉ. केपलरच्या थर्ड लॉनुसार आपल्याला केपलरचा थर्ड लॉनं काय सांगितलं आहे, T² इज प्रपोर्शनल टू R³. हेच आपण 3 पद्धतीनं लिहू शकतो. मी तुम्हाला सुरुवातीलाच इक्वेशन न्यूमरिकल सेक्शन स्टार्ट करण्याच्या आधी सगळे जे फॉर्म्युली तुम्हाला दिलेले होते त्यात मी हा फॉर्म्युला T² इज इक्वल टू KR³ ह्या पद्धतीनं देखील आपल्याला लिहिता येतो, हे तुम्हाला सांगितलेलं होतं. सो हा जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट आपल्याला इथे यूज करायचा आहे. बघा आता, सो हियर फॉर फर्स्ट केस म्हणजे काय की जेव्हा प्लॅनेट आणि स्टार ह्यांच्यातलं डिस्टन्स R आहे त्यावेळी त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन T एवढा असणार आहे. ही आपली फर्स्ट केस झाली. त्याला मी T1 आणि R1 असं कन्सिडर करते. फॉर फर्स्ट केस T² इज इक्वल टू K हा कॉन्स्टंट आहे, R1चा क्यूब हा मला फर्स्ट फॉर्म मिळाला इक्वेशनचा, त्याला मी नंबर 1 दिला. नाव फॉर सेकंड केसमध्ये काय आहे, 2R एवढं डिस्टन्स आहे ह्या दोघांच्यामध्ये. ओके. सो त्या जो टाईम आहे त्याला मी म्हटलं T² इज इक्वल टू KR². याला मी सेकंड इक्वेशन दिलं. फर्स्ट केसमध्ये दोघांच्यामधलं डिस्टन्स R आहे. इथे R2 जे आहे ते तर व्हॅल्यू आपल्याला तिथे पुट करायची आहे नंतर. सो त्याला मी आधी T1 आणि T2, R1 आणि R2 ह्या दोघांना 1 आणि 2 ह्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं. आता ह्या दोघांचा रेशो घेऊयात बाय टेकिंग रेशो ऑफ 1 and 2. फर्स्ट इक्वेशन आपल्याला आता के हे कॉन्स्टंट आहे, सो तो मी आता लिहित नाही इथे. सो मला काय मिळते बघा, T1चा स्क्वेअर अपॉन T2चा स्क्वेअर इज इक्वल टू R1³ अपॉन R2³. बरोबर. आता इथे आपल्याला R2ची व्हॅल्यू जी काही आहे ती पुट करायची आहे. बाकी सगळ्या तर सेम आहे. सो T1² अपॉन T2² इज इक्वल टू R1³ अपॉन 2R1³ असं आपण म्हणूया. कारण R1 काय आहे, 2R आहे त्या रेडियसच्या डबल आहे, म्हणून मी 2R1³ असं इथे म्हटलं. आता इथे आपल्याला काय आहे, 2 × R1चा क्यूब आहे. सो मी त्याला ब्रॅकेट क्यूब असं म्हणेन. 2 × R1 ब्रॅकेट क्यूब झालं. इथे R1³ आणि R1³ हे दोन्ही कॅन्सल होतील. मला काय मिळालं बघा, आता इथे 1 अपॉन R1चा क्यूब तर कॅन्सल झाला, पण इथे 2चा क्यूब आपल्याला करावं लागेल. सो इट विल बिकम 8. आता काय झालं, T1 अपॉन T2 दोघांचा जो स्क्वेअर आहे इज इक्वल टू 1 अपॉन 8. हे मला इथंपर्यंत इक्वेशन मिळालं. आता ह्या सगळ्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढून घ्यायचा आहे. सो T1चा आणि T2चा स्क्वेअर रूट म्हणजेच आपल्याला काय येईल, T1 अपॉन T2. इक्वेशनच्या या साईडचा पण स्क्वेअर रूट आपल्याला काढायला पाहिजे. सो काय येईल इथे आपल्याला 1चा स्क्वेअर रूट तर 1च येईल अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 8.
आणि मग आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय येईल आपल्याला T2ची व्हॅल्यू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन एवढी आहे असं येईल. इथे न्यूमरिकलमध्ये दिलं आहे बरोबर. एक मिनिट हां, इथे आपल्याला ॲक्च्युली काय आहे स्क्वेअर रूट ऑफ 8t असं दिलं आहे. ओके, सो तिथे चुकून माझं झालेलं. या पद्धतीनं आपल्याला न्यूमरिकल जे आहे ते सॉल्व करायचं आहे. मग आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. T2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 8 इंटू T1 म्हणजेच ह्या पद्धतीनं आपल्याला जे काही न्यूमरिकलचं एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं होतं ते आपलं फायनल आन्सर इथं आलं. इथे तुम्हाला व्हॅल्यू चेंज करून देखील विचारल्या जातात. म्हणजे इथे 2r ऐवजी 3r डिस्टन्स आहे तर दोघांच्या मधलं डिस्टन्स हे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय असेल असा देखील क्वेश्चन विचारला जातो. ह्या पद्धतीचे जेव्हा न्यूमरिकल असतात, मी तुम्हाला ट्रिक काय सांगितली की जेव्हा दोन वेगवेगळ्या केसेस असतात त्यावेळेस दोघांच्यासाठीचे इक्वेशन्स आपण मांडायचे आणि दोघांचा रेशो घ्यायचा. मग तिथं व्हॅल्यू कुठली का देईनात तुम्हाला, तिथे दिलेली व्हॅल्यू पुट करायची आणि सॉल्व करत गेलं की तुम्हाला तुमचं फायनल आन्सर आपोआप मिळत जातं. आलं लक्षात. सो ह्या प्रकारचे इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे हे व्यवस्थित तुम्हाला कळलं असेलच. 2 न्यूमरिकल्स आज आपण बघितली. दोन्ही न्यूमरिकल सॉल्व करायच्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितल्यात. इथेच थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्याच्या पुढचे न्यूमरिकल स्टार्ट करूया.